जजमेंटला कुठेही नक लागल्याचं दिसत नाही। संपूर्ण जजमेंट आपण वाचूच। सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुद्धा या 5 बेंचच्या समोर मराठा कोटा आरक्षणाबद्दलचे फायदे टिकवले गेले पाहिजेत हीच भूमिका मांडली। तिसरा मुद्दा, इंदिरा साहनी च्या लार्जर बेंचच्या जजमेंटनुसार आरक्षण 50% वर असाधारण एक्सेप्शनल परिस्थितीत जाऊ शकतं, तो अधिकार आहे। या लार्जर बेंचच्या जजमेंट बाबत सुप्रीम कोर्टाने कुठेही त्याच्यावर भाष्य करून किंवा त्याच्या विरोधात भाष्य केल्याचं दिसत नाही आहे। त्यामुळे तेही अधिकार अबाधित राहिलेले आहेत आणि त्यामुळे केंद्राने आपली भूमिका ठेवली। फडणवीस सरकारने जे केलं ती मेहनत, तो पूर्वाभ्यास आणि गायकवाड कमिशनचा रिपोर्ट याला पाण्यात घालण्याचं काम आताच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केलंय आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला विनंती करतो अजूनही हा विषय कुठल्याही अहंकाराचा नाही। सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असलेल्या आमच्या मराठा बंधू भगिनींना सुद्धा, युवकांना त्यामध्ये आरक्षणाचे फायदे हे मिळाले पाहिजेत। भारतीय जनता पार्टी तुम्हाला विनंती करते, अजूनही तुम्ही राज्यात सत्तेमध्ये आहात, विरोधी पक्ष म्हणून आम्ही या मराठा समाजाला अजूनही आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी जर एखादी भूमिका, कायदा प्रस्तावित राज्य सरकार करणार असेल किंबहुना त्यांनी करावा, फायदे मिळवून देण्याची भूमिका घ्यावी आणि त्याला भारतीय जनता पार्टीचं समर्थन असेल। हे फायदे आणि आरक्षण अन्य कुठल्याही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला नख न लावता करावं ही आमची त्यांना विनंती आहे आणि अजूनही मराठा समाजाला त्यातले फायदे मिळण्याच्या साठी सरकारच्या बरोबर राहण्याची आमची भूमिका आहे। प्रश्न असा आहे साहेब, देवेंद्र फडणवीसांनी हे आरक्षण मिळवून दिलं, त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की हे आरक्षण सुप्रीम कोर्टातही टिकेल, पण तसं झालं नाही। याला तुम्ही महाविकास आघाडी सरकारला जबाबदार ठरवताय का? त्याचबरोबर तुमची मागणी का सरकारला काय सूचना कराल तुम्ही? हे खरं आहे की ज्या वेळेला हे आरक्षण आणि आरक्षणाचा कायदा देवेंद्र फडणवीस सरकारने आणला त्यावेळेला हा सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवूच या भूमिकेने आम्ही भूमिका घेतल्या होत्या। याचं कारण या अगोदर ज्या वेळेला मराठा आरक्षण तत्कालीन काँग्रेसच्या सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं होतं त्यावेळेला पूर्व अभ्यासाची कुठली समिती नव्हती, मागासवर्गीय आयोग अस्तित्वात नव्हता, मागासवर्गीय आयोगाने असा कुठलाही रिपोर्ट रॅटिफाय केला नव्हता। केवळ समाजाला धुळफेक करण्यासाठी एक समिती बनवून ज्या समितीला कायद्याचा आणि संविधानाचा संपूर्ण अधिकार आणि त्याला असलेली कर्तव्य नसताना सुद्धा त्या समितीच्या केवळ आधारावर निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आरक्षण दिलं होतं आणि त्यामुळे ते उच्च न्यायालयात टिकलं नव्हतं। पण फडणवीस सरकारने केलेला पूर्वाभ्यास, त्यासाठी केलेल्या समित्या, त्यासाठीचे NGO आणि गायकवाड कमिशन हे मुंबई उच्च न्यायालयात टिकलं तर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा टिकलं असतं। पण उच्च न्यायालयात जे टिकलं ते सर्वोच्च न्यायालयात मांडण्यामध्ये संपूर्ण जोर लागला असंच चित्र नाही आहे आणि दुर्दैवाने त्या चित्राला त्याला जबाबदार हे आताचं महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार आहे आणि म्हणून ते आपला पळ यातून काढू शकत नाही। नंबर 1, आमची सरकारला विनंती आहे, ओबीसी, SC, ST अन्य कुठल्याही आरक्षणाला नख न लावता जसा फडणवीस सरकारने निर्णय घेतला तसा आजही सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटमध्ये केंद्राने भूमिका घेतल्यामुळे, पुन्हा सांगतो केंद्राने भूमिका घेतल्यामुळे संविधानाचं 102 व अमेंडमेंट आणि इंदिरा साहनी जजमेंटला रिव्हिजिट करण्याची गरज नाही हे स्पष्ट असल्यामुळे आजही मराठ्यांना आरक्षण किंवा आरक्षणाचे फायदे हे ठाकरे सरकारने द्यावेत। त्यासाठी सर्व संबंधित कायदेशीर एक्सपर्ट बरोबर बसावं, सर्व पक्ष, सर्व समाज, सर्व समाजाच्या संघटना यांचं मार्गदर्शन घ्यावं
आणि हे फायद्याने आरक्षण मिळवण्याची आजही भूमिका घ्यायला कुठलीही अडचण राज्य सरकारला नाही. राज्याने तो निर्णय घ्यावा. भारतीय जनता पार्टी असा निर्णय घेतला तर त्याचं स्वागत आणि समर्थन करेल. सर, प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आता मराठा आरक्षण आता पूर्णपणे लांबणीवर गेल्याचं दिसतंय. सुप्रीम कोर्टानेच कायदा रद्द केलेला आहे. पुन्हा प्रदीर्घ कालावधी लागू शकतोय. मराठा नेतेही अनेक संघटनेचे म्हणत आहेत. तर आता मराठा संघटनेमध्ये पुन्हा उद्रेक होऊ नये हा एक मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि दुसरं, कारण का आता पुन्हा एवढी सगळं आयोग नेमल्यानंतर, एवढी चर्चा झाल्यानंतर रद्द झालेलं आहे, तर पुन्हा कायद्याच्या कक्षेत आणून आरक्षण देणं केवढं मोठे कष्टतेचं काम असणार आहे? खरं तर जे आरक्षण या सगळ्या कायदेशीर टप्प्यांना पार करून सकारात्मक कायद्याच्या कक्षेमध्ये बसून अगदी उच्च न्यायालयापर्यंत टिकवलं, ते सुप्रीम कोर्टापर्यंत नीट मांडलं असतं तर कदाचित तेच सोयीचं झालं असतं. कारण या वेळेला अजून एक जास्त चांगली गोष्ट घडली ती म्हणजे केंद्र सरकारने सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या मराठा कोट्याच्या आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली. आणि म्हणून या सगळ्या वेळेला वाचवण्याचं काम योग्य जर प्लीडिंग सुप्रीम कोर्टासमोर झालं असतं असं आमचं मत आहे तर बरं झालं असतं. पण आता पुन्हा या कार्यकक्षेत आणून देण्यासाठीचा दिरंगाई लागू नये म्हणून तातडीने राज्य सरकारने पावलं उचलावीत असं आमचं म्हणणं आहे. आशीष जी, हिंदी में भी जानना चाहिए सुप्रीम कोर्ट के फैसले पे बीजेपी किस तरीके से देखती है इस पूरे फैसले को? आप खुद लॉयर है तो किस तरीके से एनालाइज कर रहे हैं इस फैसले को? भाजपा की आगे की भूमिका क्या होगी? सर, कोर्ट ने ये भी कहा है कि जो ये आपात स्थिति नहीं थी कि गायकवाड़ समिति ने जो अपना रिपोर्ट दिया उसमें आपात स्थिति का जो जिक्र किया है वो कानून के मुताबिक नहीं है, इसलिए फैसले को रद्द कर दिया है. आज जो सुप्रीम कोर्ट का फैसला मराठा आरक्षण से संबंधित आया है वो पूरा पढ़ने का मौका अभी तक हमें नहीं मिला. अच्छा ये होता कि अगर हम पूरा जजमेंट पढ़ने के बाद उसकी प्रतिक्रिया देते तो सभी बिंदुओं के ऊपर स्पष्टता लाने में और अच्छी बात होती, ऐसा हमारा मानना है. लेकिन जो जानकारी सुप्रीम कोर्ट के जजमेंट को जनता तक पहुंचाने वाले अलग अलग सोशल मीडिया प्लेटफॉर्म के तहत मिली है और उस आधार पर जो पढ़ा है उसके आधार पर मैं मेरा वक्तव्य रख रहा हूं. और इसमें एक बात स्पष्ट दिखाई पड़ती है कि जो आरक्षण भारतीय जनता पार्टी के देवेंद्र फडणवीस सरकार ने मराठा समाज को सोशली इकोनॉमिकली बैकवर्ड क्लास इस गट में, इस क्राइटेरिया में हो सकता है इस प्रकार का करने का निर्णय किया, उसके लिए कमीशन यानी सोशल मागासवर्गीय आयोग की निर्मित की और उसके पहले आयोग के सामने जो रिपोर्ट मराठा समाज के लोगों को सोशली इकोनॉमिकली बैकवर्ड क्लास में गिना जा सकता है, गिनना चाहिए, उसके लिए क्वांटिफाइबल डाटा और हिस्टोरिकल रेफरेंस कलेक्ट करने के लिए प्रोफेशनल एजेंसी, कोई एनजीओ और संस्था और संपूर्ण राज्य के जनता से विविध संगठनों के माध्यम से इकट्ठा करने के बाद वो वॉल्यूमिनस रिपोर्ट बनाया. आशिष शेलार यांची पत्रकार परिषद सध्या सुरू. आपण बघतोय सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा स्थगिती कायम ठेवण्यात आल्यामुळे आपण बघतोय सरकारने आता राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा. विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आपण त्यांच्या बरोबर असल्याचं